और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरच्या विनस चौक परिसरातील आशा लोक या इमारतीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं पहाटे भीषण आग लागली। मीटर बॉक्समध्ये ही आग लागली होती। यात 10 पेक्षा जास्त गाड्या जळून खाक झाल्यात। आग इतकी भीषण होती की ती दुसऱ्या तिसऱ्या माळ्यापर्यंत पोहोचली होती। धूर आणि आगीमुळे अनेक जण घरात अडकले होते। अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता। त्यामुळे तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी सीडीच्या माध्यमातून अनेकांना दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावरून सुखरूपाने खाली उतरवलं। या इमारतीत 49 फ्लॅट असून सध्या इमारतीमध्ये वीज पुरवठा खंडित असल्यामुळे पूर्णपणे काळोख पसरलाय। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा सुरू करून देण्यात यावा अशी मागणी रहिवासी करतायत। सकाळी 3:30-4च्या सुमारास आमच्या बिल्डिंगला शॉर्ट सर्किट झालं मीटर रूम मध्ये। तिथे मीटर रूम पूर्ण जळून खाक झाले आणि पूर्ण वायरिंग जी आहे बिल्डिंगची ती दुसऱ्या तिसऱ्या माळ्यापर्यंत पूर्ण वायरिंग जळालेली आहे। आणि त्यामुळे पार्किंग मध्ये ज्या गाड्या होत्या तर जवळपास 10-12 गाड्या जळून खाक झाल्या आहेत। आणि फायर ब्रिगेडला आम्ही कॉल केला तर फायर ब्रिगेडवाल्यांनी सेकंड फ्लोअरवरून जवळपास 4 लहान पोरं आणि 2 एजेड लोकांना वरून खाली सीडीने उतरवलं आणि आम्हाला राहत दिली। आशा लोक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नेताजी विनस रोडला आहे आणि आता आमची लाईट पूर्ण बंद आहे। आत्ताच आमच्याकडे उपमहापौर अमर लोण साहेब येऊन गेले। त्यांनी आम्हाला MACB वाल्यांना पाठवून आमच्याकडे आता एक बिल्डिंग मध्ये एक मीटर चालू करून देत आहेत तात्पुरतं आणि पूर्ण आम्हाला मदत कार्य चालू आहे। नाही, जीवितहानी वगैरे कोणाला काही नाही, कारण वेळेवर फायर ब्रिगेड आल्यामुळे जीवितहानी वगैरे काही झाली नाही। वस्तू ते आता लाईट आल्याशिवाय आम्हाला करणार नाही, कारण आतापर्यंत कसे पूर्ण लाईट गेल्यामुळे आम्हाला काही सांगता नाही येते। पण सेकंड फ्लोअर पर्यंत पूर्ण अंधार म्हणजे काळोख झालाय पूर्ण घरामध्ये ना, पूर्ण धूर पूर्ण ब्लैक होने गए पूर्ण। आज सवेरे 4:30 बजे के आसपास हमें पता चला कि हमारे सोसाइटी में जो है वो शॉर्ट सर्किट हुआ है, जिसके वजह से हमारे मीटर रूम में पूरी आग लग गई, जिससे हमारे मीटर सारे मीटर्स जो है और मीटर रूम जो है वो जल गए। तो इमीडिएटली हम लोगों ने MACB में भी कॉल किया और लाइट ऑफिस और फायर ब्रिगेड को भी बुलाया। तो उन्होंने जल्दी तुरंत आके जो है वो आग को बुझाया उन्होंने। और 2 माले से कुछ जनों को उन्होंने निकाला, क्योंकि आग काफ़ी फैल गई थी। बिल्ड सोसाइटी में नियर अबाउट 7 से 8 जो है वो गाड़ियाँ भी जल गई, जिसकी वजह से पूरी पार्किंग जो है वो जल गई। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।